घ्यायचा आहे, मग नवीन प्रेझेंटेशन बघायचं. पण दोनच आजच्या विषय हा विषय खरं म्हणजे विषय दोन पद्धतीने यायला पाहिजे. असा एकत्रित काल आहे, हा एक गोंधळ आहे. सदस्यांना एक तर केला करार 2018 चालू आणि आता टर्मिनेशनला आलो 2026 ला. त्याची मुदत संपलेली 13/2/2025 ला. 3 महिन्याची मुदतवाढ कशी दिली काय दिली. आज महासभेला किती अडकवायचं तरी किती अडकवायचं, नगरसेवकांच्या समोर विषय कसे चुकीच्या पद्धतीने आणायचे. आणि मागच्या वेळी एसएल आता आयुक्त साहेबांनी सांगितलं त्यांची ड्युटी आहे ते सांगायला असाच शासन निर्णय 2018 असताना एसएल बाबतीत आयुक्त साहेब तुम्ही जो आता की नवीन कुठल्या कंपनीचे प्रेझेंटेशन आहे त्याच्या बाबतीत जो शासन निर्णय हा 25 जुलै 2025 ला 25 जुलै 2025 ला हे नवीन कंपन्यावर करा म्हणून जो आलाय तो आणि आता आलाय आमच्याकडे कधी 26 ला मे 26 ला. आणि आज असाच शासन निर्णय 12 जानेवारी 2018 ला असाच महासभेसमोर आलेला. आणि शासन देते चांगलं असतं, शासन देते ते बंधनकारक असतं, शासन पाठवते ते मान्यच केलं पाहिजे असं जे महासभेसमोर चित्र रंगवलं जातं. महापालिका अधिनियम 249 मध्ये दिवा बत्तीची सोय करणे ही आमच्या महासभेची महापौर म्हणून आयुक्त म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. मग याला वरून बंधनकारक देतात ठीक आहे. एकदा शासन विश्वास ठेवला की आम्ही मला चित्र काय मिळालं एसएलचं काय मिळालं. आज 4 महिने झाले निवडणूक फिरवून अंदाज जवळजवळ 3,500 दिवे नाही. त्यांनी ज्या पद्धतीने दिवे लावले काय कारभार केला साहेब पण आता बोलले टीम नव्हती काय काय होतं. मग आता या हे प्रेझेंटेशन मध्ये कसं बघायचं आणि शासन निर्णयावर विश्वास तरी कसा ठेवायचा. उद्या रोजच्या नागरिकाला सामोरं जायला लागतं. इथं बसलेल्या प्रत्येकाला लाईट लावणे ही कर्तव्य दक्ष जबाबदारी आहे. महिलांच्या बाबतीत चुकीच्या घटना घडतात, चोऱ्या माऱ्या अंधाराचं साम्राज्य हे सगळं घडते. त्यामुळे हे करताना महापौर साहेब टर्मिनेटच्या विषयावर येताना पहिला माझा मुद्दा एकच आहे. ईएसएल पण आलते महाराष्ट्र शासनाकडूनच त्यांनी कारभार केला नाही. आणि मला शासनाने आमची काय वाट लावली आता त्याला मी टर्मिनेट करावं पण त्याचे पैसे वरती काय मिळाले ना त्याला हे महासभेला माहिती आहे का. प्रशासनाने सांगावं पहिला म्हणून मी टर्मिनेट विषयावर काय सांगालोय. इथं नगरसेवकाला आमच्या प्रभागात 5 लाख 2 लाख 10 लाख एखादं काम सुचवलं तर कायम निधीची कमतरता शेरा पडणारच आहे. आयुक्त साहेब त्या जोरात कामाला ती निधी कसा वाढेल उत्पन्न कसं वाढेल तुम्ही तर वर्गात न्यायचं म्हणून चंग बांधलाय महापौर. मग आता याला टर्मिनेट करायचं आहे असा विषय आहे. काय निर्णय घ्यायचे महासभागी मतं ऐकून घ्या सगळ्यांचीच घ्या. पण टर्मिनेट करताना त्याला दंडात्मक केलेली कारवाई त्याच्यावर त्यानं कामकाज न केलेलं त्याचं ब्रीफिंग आहे काय त्याचा प्रोसिडिंग आहे काय त्या पद्धतीनं त्याचं बिल काय ते सरनाईक साहेबांनी टाईड आणि अनटाईड मांडलं. शासनाकडे आम्ही अवलंबून आहे जीएसटी ग्रँटसाठी. त्या ग्रँट मधनं परस्पर वजा करण्यात ते पैसे मग आमचं स्वराज्य आमचा अधिकार काय काढून द्या शासन 4-4 साडेचार कोटी. त्यामध्ये आमची मूलभूत वादाची कामं किती होती. ज्या कंपनीनं चांगलं काम केलेलं नाही आहे कंपनी ब्लॅकलिस्ट करायच्या लायकीची आहे असं ऑफिस प्रस्ताव आहे ना. आता प्रस्ताव ऑफिसचा आहे ना आपण साहेब मग त्याचं बिल शासन परत पण आमच्या निधीनं का कापायला हा माझा मूलभूत प्रश्न आहे. आमच्या माझं ऑफिसला त्याचं आपली काय 4-4.5 कोटी रुपये डेली म्हणून कापले ते कापू नका ना. मग ते कापू नका. 3.5 म्हणजे हे 4.5 झाले दोन्ही मिळून ते त्याची काय गरज नाही. एकच महत्त्वाचा मुद्दा मी निदर्शनाला आणून देतो की आपण यांना बिल देऊ नये. ऍक्च्युली जीएसटी मधून बिल देऊ हा विषय सुद्धा आपल्याला माहिती नव्हता. म्हणजे आज सडनली विषय आलेला आहे. तर मला असं वाटतं की मॅडम महासभेने सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की हे जे ग्रांट पडलेलं आहे हे ग्रांट करत असताना सरळ शासनाने निर्णय न घेता प्रशासनाचे अभिप्राय मागून त्याने तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. हा जो मुद्दा आम्हाला अपेक्षित आहे महापौर साहेब हे या पैशावर अधिकार कोल्हापूरच्या 7 ते 8 लाख जनतेचा अधिकार. माझं म्हणणं काय ना लष्कर साहेब
आपल्याला माहिती आहे की ते कंपनी काम चांगलं करत नाहीये, रिप्लेसमेंट दिलेली नाही आहे, पुढे त्यांना आपल्याला कंटिन्यू करायचं नाही आहे, तर मग का बिल पास होते शासनाकडून झालंय, पण आपला अभिप्राय त्याच्या आधी पोचायला पाहिजे होता ना. नाही, मी एवढं म्हणते की अभिप्राय आधी आपला तिथं पोचायला पाहिजे होता की हे माणूस चांगलं काम करत नाही. आता बिल येतं याचा अर्थ ही इज डुईंग व्हेरी वेल जॉब असा अर्थ झाला ना. आहे आणि या पद्धतीने देखभाल करत आहे याच्यासाठी काम करत नाही आहे साहित्य पण मस्त साहेब, विषय काय माहितीये का, या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक नगरसेवक ज्या ज्या वेळेला प्रभागामध्ये इलेक्शनसाठी गेला त्या वेळेला लाईटमुळे मला तर असं वाटतं की माझ्यापासून सुरुवातच की नाही म्हटलं तर 1000 मतदान आम्हाला बिकॉज ऑफ लाईट आम्हाला मिळालेले नाही आणि खूप त्रास. मी घरा जवळ कुठली हे लाईट पासूनच सुरू आहे ना. ESL कंपनी होती करायला ESL मग त्याचे पैसे पण द्यायचे आणि त्याला ट्रेनिंगचा प्रस्ताव आमच्या मार्गावर मारायचा आणि प्रकाश नाही तर नाहीच. आणि आता दिवे नाही यायचे नाही म्हणजे काय खेळच खेळला झाला आहे आणि शासनाचं नाव सांगायचं शासन निर्णय चुकीमुळे त्याला कोर्टाचा वाव मिळणार आहे मस्त साहेब हे तुमचं जरा ध्यानात मी ते सांगतोय आहे की तर. महानगरपालिकेने पण शासनाला यापूर्वी 3/11/23 त्यानंतर 9/8/24 नंतर 1/8/24 असे 3 पत्र आपण ज्यांना बुवा यांचं काम समाधानकारक नाही आहे, ते काम करत नाही आहे, याचं सेवा आम्हाला प्रॉपर्ली मिळत नाही हे माननीय आयुक्तांच्या स्वाक्षरीनं पत्र पाठवून घेतलं. बरोबर तरी सुद्धा आपण कॉर्पोरेशन कोल्हापूर महानगरपालिकेनं त्या कंपनीला 17.5 कोटी पेड केले. तुम्ही व्यवहार केला, पत्र व्यवहार केला असताना तुम्ही समाधानी नव्हता तर मग तुम्ही त्याचे बिल पास का केला? आकाच्या पैसे गेले असा विषय नाही आहे. विषय 7 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि महिन्याला बिल जात होता आपलं. ऐका ना माझं, पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पूर्ण शहरातले दिवे लावले 26,000 तेव्हापासून तो काम करत होता. कामाची खराब कधीपासून सुरुवात झाली? 23-24 पासून. 18, 19, 20, 21, 22 त्यावेळी ते काम चालू होते. आता बिल जो होता ऐका तसं नाही हो, बिल जे दोन महिन्याने 21,000 रुपये देत होतो, 21 लाख रुपये देत होतो. तेवीस 24 पासून बिघडले ना, आपण नोटीस द्या म्हणून दिलंय. 21, 22, 23, 24, 25, 26 मग या 5 वर्ष या 4 वर्षातलं साधारण त्याचा महिन्याला आपण किती देय होतो कराराप्रमाणे? 24 आणि डॉक्टर साहेब साधा विषय आहे. मस्कर साहेब तुमच्याकडे कागद आहे ना त्याच्यावर पिरियड किती आहे तक्रार दिलेची? मेंटेनन्सचे 24 लाख रुपये देत होतो आपण. आपण नंतर थांबवलं की पेमेंट द्या हो. मस्कर साहेब तारीख किती आहे जेव्हा तुम्ही कंप्लेंट द्यायला चालू केली? नोटीस नंतर डॉक्टर साहेब परत पेड केले की महिन्याला 24 नाही नोटीस बघूया, त्याची तारीख बघूया, त्यानंतर परत पे केले बघूया. मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याकडे थकबाकी होती 3,85 लाख रुपये. त्याच्यानंतर ऑगस्टला आपण दरम्यानला आपण संपलं आता काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर जे स्टँडर्ड डिडक्शन असतात की आम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे लाईटची त्या हिशोबाने दर महिन्याला 8 महिन्याचे 2,40,40,00,000 रुपये असे मिळून साधारणतः 6.5-7 कोटी रुपये आपल्याकडे स्टँडिंग त्याने दाखवलेली. आपण काय म्हणतो की आम्ही तुला पैसे देणार नाही कारण तू काम करत नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की शासनाने हा जो शासन निर्णय घेतला महापालिकेचा अभिप्राय आपण पाठवून सुद्धा पेमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे आपण विदाऊट सेम की बाबा आमच्याकडे 6,40,00,000 बॅलन्स तुम्ही 3 कोटी देऊच नका, 1 रुपये देऊ नका त्याला. परंतु विषय काय आहे की त्याच्यापूर्वी तुम्ही 17 कोटी हा तुमचा 19-20 पासून झालेला विषय आहे. आपण ज्यानंतर नोटीस दिल्या त्याच्यानंतर पण तुम्ही काढा केले की स्वतः त्यांना जाऊन विचारायचं आपल्यासाठी तुमच्या अगोदर कमिशनर होते त्यांनी सुद्धा तिले पेड केलं बघा 2 कोटी रुपये. बरोबर आहे म्हणजे 2 कोटी रुपये साहेब मागच्या कमिशनरने दिलेले आहेत. जाधव साहेब आपण 2 कोटी रुपये परवाच्या लास्टच्या कमिशनने आपल्याला दिलेले आहेत. ते दिले साहेब. तर सगळे बसून घ्या. एका डॉक्टर साहेब तुमचं झालं की जाधव साहेब बोलतील. बोलू देत की माझा विषय तर संपू दे, कोणी बोलू दे काय अडचण नाही माझी. किंवा मी बोलू दे ते मला तर बोलू दे. आता जो हा आर्थिक साहेब मॅडम
आर्थिक विषयी आपल्या ज्या कळकळीनं आज कोल्हापुरात प्रत्येक वॉर्डामध्ये काम करताय आणि असे पैसे मोकाट जर परस्पर मुंबईत बसून जर त्याला वर्ग व्हायला लागले तर मग ते 100 रुपये पाडायला 1000 रुपये भाव करणं लायसन फी भरणं गाडीनं आपली फी भरणं म्हणजे सील करणं काय पडले आपल्याला पाण्यासाठी आम्ही गोरगरिबाला भांडी कुटी गोळा करायची आणि आमचे 3-3, 4-4, 5-5 कोटी वर्ग ना याचा उत्तर मिळाला पाहिजे. गाडी सर आता थोडंसं पॉईंट ह्याच्यावरती या मला सांगा ज्या दिवशी तुम्हाला नोटीस दिलेली आहे त्यानंतर बिल आता झालं आहे का जेव्हापासून तक्रार आपण नोंदवली त्यानंतर बिल पे झाले का आणि किती झाले आणि त्याला सोडून मला आणि एक प्रश्न त्याला विचारतो तुमच्या तिकडे या आता ESL कंपनीला आम्हाला टर्मिनेटचा प्रस्ताव आणला नवीन कंपनी फर्म करण्याचा प्रस्ताव त्याला सोडून आहे ESLचं थकीत बिल शासन ग्रँटमधून वर्ग झाले का नाही याचं उत्तर पण ऑफिसला द्यावं आणि किती रुपये झाले आणि मी सांगणार सभागृह ESLचा प्रकल्प आपला 7/1/2019 ला करार झाला त्यानंतर आपण त्यांना पहिलं कम्प्लिशन जे 26,000 बिल बसवले ते त्यांना आपण मे 2020 मध्ये दिले आणि फेब्रुवारी 2020 पासून त्यांचं आपल्याला इन्व्हेस्ट चालू झालेलं आहे. टोटल फेब्रुवारी 2020 ते ऑक्टोबर 2024 यामध्ये त्यावेळी 33,000 दिले होते. टोटल देयक आपली 55 देयक होती प्रत्येक महिन्याला जी इन्व्हेस्ट होती आणि ती इन्व्हेस्टची रक्कम होती 17,83 लाख ऑक्टोबर 2024 पासून प्रकल्प चालू झाल्यापासून. त्यापैकी आपण कामकाज समाधानकारक नसल्यामुळे किंवा आपण त्यांची मशाल मिळत नसल्यामुळे आपण लेव्हन कंपनीकडून काही दिलेले रक्कम घेतले होते आणि तसं पत्रव्यवहार आपण शासनाला सुद्धा केलं होतं की आम्हाला ती परमिशन द्यावी याच्याकडून काम होत नाही तेव्हा आम्ही दुसऱ्या कंपनीकडून रिपेअर करून घेतली आणि ती रक्कम ESLच्या पेमेंटमधून वजा करतो. त्याप्रमाणे आपण पहिले जे 55 देयक होते 17,83 लाख पैकी 34 लाख रुपये आपण वजा करून त्यांना 17,48 लाख आपण आतापर्यंत अदा केलेले आहे. एक यात बोलतो मी साहेब तुम्ही म्हणता जसं की रिपेअर